मी अनिल त्र्यंबक महाजन, राहणार खडके, तालुका भुसावळ, जिल्हा जळगाव। विषय असा आहे की जे दीपनगर औष्णिक केंद्र जे आहे हे 5 किलोमीटरच्या अंदरमध्ये जे येणारे गाव आहे, जे होणारं प्रदूषण आहे, या प्रदूषणाच्या माध्यमातून मी वारंवार दीपनगरच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांशी चर्चा केली। मी त्यांना सांगितलं की बुवा जे झाडाची लागवड आहे ते काही होत नाही आहे, फक्त हे कागदावरच काम चालू आहे। ठेकेदार आणि दीपनगर च्या माध्यमातून हे जे आहे हे नुसते बिलाची लूटमार चालली आहे। खरा जर मुद्दा जर म्हटला तर यामध्ये शेतकऱ्यांची फार हे होते आहे, अलवेलना होते आहे। कारण जे दीपनगरमध्ये जे वाढणारं टेम्परेचर आहे, टेम्परेचरच्या माध्यमातून जे आपल्या शेतीवर होणारे जे परिणाम आहे, दीपनगरची राख आहे त्याच्यामधून होणारे पिकावर जे परिणाम आहे, त्याच्यामध्ये राखेच्या माध्यमातून प्रकाश संश्लेषणाची क्रिया फार मंदावते आहे। तिच्यावर होणारा दीपनगर प्रशासन फक्त म्हणताय की आम्ही झाडांची लागवड केलेली आहे, परंतु लागवड नुसती कागदावरच आहे, परंतु त्याचे म्हणजे त्या जागेवर त्या झाडांचं नामोनिशाण नाही आहे। आणि या वन विभागाच्या माध्यमातून कोणीही त्याच्यावर लक्ष देत नाही। सरसार झाडांची तोड चालू आहे आणि शेतकऱ्याचे त्यामध्ये या प्रशासनाने सर्वे हाल करणे लावले। जो आहे हा आपल्या अखत्यारीतल्या लोकांना देऊन आपल्या खुर्च्या कशा सांभाळता येतील हे या लोकांचं एक काम चाललंय। शेतकऱ्यांची परिस्थिती अशी झाली आहे की शेती करायला कोणी तयार नाही, शेतकऱ्याला कोणी मुलगी द्यायला तयार नाही। हे का होतं हे प्रशासनाने कधी त्याचा विचार केला का? आमदाराचा पुरे आमदार, शेतकऱ्याचा पुऱ्या शेतकरी, डॉक्टरचा पुऱ्या डॉक्टर, हे का होत आहे? असा एखादी शेतकरी दाखवा मला तुम्ही की तो म्हणतो माझ्या मुलाला मला शेतकरी करायचा आहे, हे का होत नाही आहे? प्रशासन याच्यावर काय करताय? दीपनगर प्रशासन किंवा प्रशासन यांनी हे मुद्दे शेतकऱ्यांच्या जर लक्षात नाही घेतले तर भविष्यात मोठं शेतकऱ्यांना एकत्रित करून मोठं आंदोलन आम्ही छेडणार आहे आणि याचं दखल तुम्ही घ्यायला पाहिजे। शेतकरी चारही बाजूने ओरफडला जातो आहे, निसर्ग कोकला आहे, त्यानंतर प्रशासनही त्याच्या मागे लागलाय। पुढे पिकांचा नाश होतो आणि शेतकरी संकटात येतो आहे। जो CSR फंड आहे त्या CSR फंडाच्या माध्यमातून जो बाकीचा जो काही ग्रामपंचायतीला वाटण्यात आलेला आहे आणि जो राहिलेला 50% हा शेतकऱ्यांना देण्यात यावा अशी आमची सर्व शेतकऱ्यांची मागणी आहे।